भगवद्गीताच्या निवडक श्लोकावर आधारित पालकनीती. एस मोहिते. प्रस्तावना. पालकत्व ही जीवनातील सर्वात महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका आहे. मुलंही केवळ आपल्या जीवनातील आनंदाची, प्रेमाची आणि प्रेरणेची स्रोत नाही, तर त्यांचे योग्य संगोपन हे समाजासाठीही अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पालकाचा मुख्य उद्देश हा असतो की आपले मुले फक्त शालेय शिक्षणात यशस्वी होऊन जाता जीवनातील नैतिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक मूल्ये आत्मसात करावी. ही जबाबदारी केवळ शाळेतील शिक्षकांवर सोपवता येत नाही. घरातील वातावरण, पालकांचे वर्तन आणि पालकांचा मार्गदर्शन या सर्वांचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत मोठा प्रभाव असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पालक अनेकदा फक्त मुलांचे अकादमिक यश आणि खेळातील कामगिरी याकडे लक्ष देतात, मात्र मानसिक स्थिरता, नैतिक मूल्ये, संयम, भक्ती, निस्वार्थ सेवा आणि आत्मविश्वास यांसारख्या मूलभूत गुणांचा विकास दुर्लक्षित होतो. हे गुण मुलांना जीवनात स्थिरता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षम बनवतात. भगवद्गीतेतील श्लोक हे या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरतात. हे श्लोक केवळ धार्मिक मार्गदर्शन देत नाहीत, तर जीवनातील नैतिकता, कर्तव्य, श्रद्धा, संयम आणि मानसिक स्वास्थ्य यांचाही ठोस आधार तयार करतात. भगवद्गीतेत प्रत्येक श्लोक हा जीवनातील एका महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाची झलक देतो. रागद्वेषापासून मुक्त राहणे, कर्मावर विश्वास ठेवणे, निस्वार्थ भावनेने कार्य करणे आणि भगवंतावर श्रद्धा ठेवणे ह्या मूल्यांचा मुलांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होतो. उदाहरणार्थ 2.64 या श्लोकात सांगितले आहे की रागद्वेषापासून मुक्त मनुष्य मानसिक स्थिरता, परमसुख आणि संतुलित जीवन अनुभवतो. पालकांनी मुलांना लहानपणापासूनच राग, द्वेष, लोभ, मोह यांना ओळखायला शिकवावे आणि त्यावर मात करण्याचे मार्ग सांगावे. पालकत्वात मुलांच्या गुणांचा विकास, त्यांच्या मनोबलाची उंची, नैतिक मूल्यांची जोपासना आणि आत्मविश्वास हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांना सत्य शिकवायला हवे की जीवनात प्रत्येक कर्म मूल्यवान आहे, प्रत्येक अनुभवातून शिकायला मिळते आणि प्रत्येक संकट हा जीवनाचा भाग आहे. 3.16 आणि 3.30 सारखे श्लोक हे स्पष्ट करतात की योग्य मार्गाने, नियम पाळून, निस्वार्थ भावनेने केलेले कर्म जीवनात यश, संतोष आणि स्थिरता देतात. पालकांनी मुलांना हे समजावून सांगावे की इतरांच्या यशाची तुलना न करता स्वतःच्या प्रयत्नांवर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे. भगवद्गीतेतील भक्ती, श्रद्धा आणि संयम यांचा मुलांच्या जीवनावर खोल परिणाम होतो. 11.55 आणि 11.56 हे श्लोक स्पष्ट करतात की भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवण्याने मन स्थिर राहते, भीती दूर होते आणि जीवनातील संकटे सहज पार केली जातात. पालकांनी मुलांना भक्ती आणि श्रद्धेचे महत्त्व समजावून सांगावे. श्रद्धा, भक्ती आणि निस्वार्थ भावना मुलांच्या व्यक्तिमत्वात स्थिरता, धैर्य, प्रेम आणि संयम निर्माण करतात. हे गुण मुलं एकत्रितपणे आत्मसात करतील, तर ते नुसते यशस्वीच नाही, तर समाजासाठी आदर्श नागरिक बनतील. पालकत्वात मुलांना केवळ ज्ञान देण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यांना जीवनाची दिशा, मानसिक स्थिरता, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक जीवनदृष्टी शिकवणे. घरातील वातावरण संयमी, प्रेमळ आणि समजूतदार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण मुलं घरातील संस्कार सहज आत्मसात करतात. पालकांचे वर्तन हे मुलांसाठी प्रत्यक्ष उदाहरण ठरते. जर पालक संयमी, स्थिर, निस्वार्थ आणि प्रेमळ राहतात, तर मुलं ही गुणशक्ती आत्मसात करतात. या पुस्तकात आम्ही पालकांसाठी 50 प्रमुख श्लोकांचे विवेचन केले आहे, जे प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणता येतात. प्रत्येक श्लोकासाठी मुलांसाठी स्पष्टीकरण, मार्गदर्शन, करावे करू नये आणि प्रेरणादायी कथा दिली आहे. ह्यामुळे पालक मुलांना योग्य जीवनदृष्टी देऊ शकतील, त्यांना संयमी, धैर्यशील, आत्मविश्वासी आणि समाजोपयोगी बनवू शकतील. सारांशतः
पालकत्व केवळ मुलांना शिक्षण देण्यापुरते मर्यादित नसून त्यांना योग्य मार्गदर्शन, संस्कार, नैतिक मूल्य आणि मानसिक स्थिरता देणे हाच खरी जबाबदारी आहे. भगवद्गीतेतील श्लोक पालकांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन आहे, जे मुलांना जीवनात स्थिर, यशस्वी, समाधानी, प्रेमळ आणि समाजोपयोगी नागरिक बनविण्यासाठी उपयोगी पडतात. या पुस्तकाद्वारे पालकांना ही शिकवण मुलांच्या जीवनात अंमलात भगवद्गीताच्या निवडक श्लोकावर आधारित पालकनीती. एस. मोहिते. प्रस्तावना. पालकत्व ही जीवनातील सर्वात महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका आहे. मुलंही केवळ आपल्या जीवनातील आनंदाची, प्रेमाची आणि प्रेरणेची स्रोत नाही, तर त्यांचे योग्य संगोपन हे समाजासाठीही अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पालकाचा मुख्य उद्देश हा असतो की आपले मुले फक्त